तर मित्रांनो, आपण सरदवाडीकडून कर्डेलवाडीकडे जाताना मध्ये या ठिकाणी काही शेतकरी बांधव आपल्याला विहिरीपाशी बसलेले दिसले. तर आज आपण त्यांची मुलाखत घेतोय. सर, काय सांगाल, आता जे लोकसभेचं इलेक्शन येत आहे, ह्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपला कौल कुणाकडे असेल? आपला कौल अमोल कोल्हे. का असं वाटतंय? का असं वाटतंय तर माणूस हा हुशार आहे. आढळराव पाटील गेले 2 टर्न खासदार होते. कुठलाही विषय त्यांनी मार्गी लावला. 3 याला खासदार होते. जवळ आमचा डिंब्याचा पाठ आलेला इथे कडलवाडीच्या जवळ. गेले 25 वर्ष बाबूराव पाचरणे गेले, पोपटराव गेले, अशोक बापू आमदार झाले. तेव्हापासून आज 6 वर्ष झाले आमच्या विहिरींचं पाणी निघत नाही. आणि पवार साहेबांनी डिंबो पाटाचं कामकाज चालू केलं. 3 वेळा पैसे आलेले. अजितदादांनी आमचे पैसे खालती पाथर्डीकडे फिरवलेले. अशोक पवारला पैसे देत नाही. आमचा कारखाना बंद पडलाय. आणि पाटाच्या लोकांचे आता पाणी जर आलं असतं तर आमचा सगळा भाग सुजलम सुफलम झाला असता. आज आम्हाला विकत टँकरनी पाणी घ्यावं लागत आहे. आणि मोदीजीला काय करता, 2,000 रुपये देतोय भाई हो बहिणी म्हणून, 15 लाख दिले नाही. खताची किमती भरपूर वाढल्या, दुधाला बाजार नाही, शेतीला बाजार. आज बाई 400 रुपये रोज घेते कांदा काटायला. बाई येते 11:30ला, 5 वाजले की जाते. ऊन या तरच आहे. कांदा एकरी 400 गोण निघत होती, तिथं 150 गोण निघाला. मोदीचं खत आलंय, त्याच्यावर त्याचा फोटो आलाय. पहिल्या ज्या कंपन्या होत्या त्या गेल्या कुठं, मोदी कोण गेला लागून, त्याचा फोटो आला याच्यावर. अशा परिस्थितीत सगळं चाललेलं आहे. शेतकऱ्याची पूर्णपणे फसवणूक चाललेली. आज बीकॉम होऊन मुलं हिंडतात. बेरोजगारी पण वाढली. बेरोजगारी आमच्या इथे MID झाली घाटावर, टप्पा क्रमांक 3. 100 एकरा खोट्या सह्या करून शेतकऱ्यांची फसवणूक करून जमीन हस्तगत केली. काही झालं नाही. आम्ही मंत्र याच्या पोत गेलो, पर मुंबई पोत सुभाष देसाईकडे गेलो, तटकरी मॅडमकडे गेलो. काही न्याय मिळाला नाही. करू म्हणजे काही केलं नाही. तुम्हाला सांगतो, भूमिहीन करून टाकली. 40 लाख रुपये एकरीने जमीन घेतली. आज ती जमीन वपली त्यांनी ₹1 कोटी एकरीने MIDCला. पोटरांच्या जमिनी होत्या ना. याच्यातून गावातून साथ होती. सांगणारा गावी राहत नाही, किंमत माहीत नाही. अशात फसवलं. आज आमचा एकही MIDCत वर्कर कामाला नाही. आज इंजिनियर झालेली मुलंही बेरोजगार झाले. दोन्ही बाजूनी MIDC आलेली. या गावाच्या वर लागून MIDCचं घाण पाणी सुटतं. नारकागत घाण चालते. अन्न सुद्धा माणूस खाणार नाही. सरकारचं ध्यान नाही या गोष्टीवर, तुम्हाला सांगतो बिलकुल. आणि पुढारी काय, फक्त 4-2 गावातली धरली लापाटणी की चाललं. गावातल्या लापाटण्यावर चालत नाही. आजचं राजकारण हे मतदाराच्या हातात. शेतकरी तुम्हाला सांगतो, मोदी म्हणलं की शिव्या देतोय. मी काय बोलतोय, कोणता शेतकरी घ्या, कुठल्या गावात घ्या, मतदान हे राष्ट्रवादी आपलं तुतारीला होणार. पवार साहेबाचं आज 82-83 माझ्या हिशोबाने वय, पण आज त्यांच्या मागे समाज उभा आहे. अजितदादांनी काय केले, काहीतरी हे करून त्यांनी उडी हाणली, पण टिकणार नाही शहर तालुक्यात. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. तुम्ही बोलताय काही? ओके, सगळ्यात पहिलं आपलं नाव सांगा. गायकवाड धोंडीबा मारुती. आणि काय वाटतं, यंदाच्या जे आता ह्यांनी सांगितलं त्याविषयी आपण सहमत आहात की आपलं वेगळं मत आहे? यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. कारण आज परिस्थिती आहे ना, सर्वसामान्य शेतकरी भरायला गेलेला आहे. मोदी जरी काही सांगत असेल, काही जाहिराती करीत असेल, तर त्याचा काही फायदा नाही. लोकांची फसवणूक झालेली आहे. आणि परिस्थिती अशी आहे की आज शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार नाही, खताच्या किमती भरमसाठ वाढल्यात, दुधाला बाजार नाही. आज स्वतः माझ्याकडे 5 गायी आहे, 50-60 लिटर दूध घालतोय, त्याच्यातून खर्च भागत नाही. आज भुशाचा आणि सरकीचा जरी विचार केला तर 1200 आणि 1500 रुपयाला पोतं घ्यावं लागत आहे. आज 5 गायांना ते पोतं घालायचं म्हणलं तर 4 दिवसात जातं आहे. कडव्याचा बाजार 4000 रुपये शेकडा झालेला आहे. 40 रुपयाला एक पेंडी घ्यावं लागते. म्हणजे एका गायला रोजचा 200 ते 250 रुपये खर्च येतोय. आणि 5-50-100 रुपये राहते, तर ते काही उपयोग नाही त्याचा. दुधाला कमीत कमी 35 रुपये 40 रुपये बाजार पाहिजे. ठीक आहे. तर प्रमुख अशा मागण्या शेतकऱ्यांनी आपल्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि जे काही आपण म्हणूयात की मत आहे त्यांनी ते मांडलेलं आहे. तर तुम्हाला देखील याविषयी काय वाटतंय ते आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे.